आम्ही तो व्हिडिओ तुझे सत्कार करतो प्रत्येकासोबत, पण तो म्हणतो नाही मामांचाच पाहिजे. रामकृष्ण ऑलरेडी हात लावा तिकडून त्यांना. दोन उमेदवार दोन नको का मग? दादा काय सांगाल, आज खरं तर तुम्ही गुलाबशेठ पारख्यांचा सत्कार कराल, त्यांच्या निवासस्थानी पोहोचलात. जुन्नरची राजकीय संस्कृती देखील खरं तर जपली गेली या निमित्ताने. नाही, त्यांच्या निवासस्थानी म्हणजे ते आमचे मामा आहेत. आता निवडणूक होती, जय पराजय हा असतो. मामांनी नियोजन माझ्यापेक्षा जास्त चांगलं केलं, किंबहुना लोकांनी त्यांना जास्त चांगली पसंती दिली. आशाताईंचा फॅक्टर त्याच्यामध्ये आला. खूप काही गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या काल विषय संपला. 12 वाजता मामा विजयी झाले. त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी कालच येणार होतो, परंतु काल त्यांच्या मिरवणुका, व्यस्त कार्यक्रम हे बघून म्हटलं आज सकाळी आपल्याला मनसरला जाता होता. आपण निवडणुकीचा जो आहे शुभेच्छा त्यांना, पुढच्या 5 वर्षाच्या शुभेच्छा आपण त्यांना देऊ. दुसरं अमितराव म्हणजे माझा एकदम जीवाचा माणूस. निवडणुकीत तो समजा मामांबरोबर राहिला, परंतु मैत्री आमची कायम राहिली. कुठेही भेटलो तरी एकमेकांचा उल्लेख करणं, निदान एखाद्या दशकात बरोबर ना अमितराव, त्यांचं भाषण टाळलं तरी मी त्यांचं नाव घ्यायला सांगायचं, त्यांचं नाव घ्या. त्याच्यामुळे निवडणुकीत झाला हा जय पराजय, कालचा विषय संपला. पुढे मतदारसंघातील विकास कामं असतील, कोणतीही गोष्ट असेल, त्या गोष्टींसाठी आम्ही एकत्र आहोत. आमदारांच्या माध्यमातून काही विकास कामं येतील, झेडपी सदस्यांच्या माध्यमातून काही विकास कामं येतील, पंचायत समितीच्या माध्यमातून काही विकास कामं येतील. सगळ्यांसाठी आम्ही एकत्र आहोत. गटाचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढे जायचं. त्याच्यामध्ये आम्ही आता मी काही वेळाने आशाताईंना सुद्धा भेटायला जाणार आहे. आपण मंचरवरनं जाऊन आलो की ताईंना सुद्धा भेटायला जाणार की हा विजय पराजय हा विषय डोक्यातून काढून टाका. परत पहिल्यासारखे तुम्ही सक्रिय व्हा. गटाचा विकास महत्त्वाचा, राजकारण निवडणुकीपुरतं संपलं. गुलाबशेठ काय सांगाल, तुम्ही आज संतोष चव्हाण घरी आले, तुमच्यानी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. संतोष यांना धन्यवाद देतो की ते काल माझ्याबरोबर अपोजिट उभे होते, परंतु पराजय झाल्यानंतर पण विजय उमेदवाराच्या घरी आलेत. तर संतोष यांना खरोखर धन्यवाद देतो. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे गटाचा विकास 100% केल्याशिवाय राहणार नाही. भविष्यातील विकास करताना एकमेकांना सोबत घेणार. नक्की. चला परत एकदा शुभेच्छा तुम्हाला. रामकृष्ण. चला तुम्ही गेले.